अजित पवारांनी बारामतीत कशा प्रकारे पैसे वाटले आणि त्यासाठी बँकाही कशा उड्या ठेवल्या रात्री पहाटेपर्यंत हे आपण पाहिलंय. जेथे जेथे हपापाचा माल तेथे तेथे देवेंद्र फडणवीस. प्रश्न इतकाच आहे, आम्ही वारंवार सांगतो आहोत. भारतीय जनता पक्ष असेल, त्यांच्याबरोबरचा मिंदे गट असेल, अजित पवारांचा गट असेल, यांचं मुख्य हत्यार या निवडणुकीमध्ये लोकशाहीत पैसा वाटप आणि धमक्या हेच आहे. अजित पवारांनी बारामतीत कशा प्रकारे पैसे वाटले आणि त्यासाठी बँकाही कशा उड्या ठेवल्या रात्री पहाटेपर्यंत हे आपण पाहिलंय. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून पैशांच्या 19 बॅगा कशा उतरल्या हे मी स्वतः दाखवलंय. नंतर 4 दिवसांनी त्यांनी त्यांच्या चड्डे बनियन वगैरे दाखवल्या. ठीक आहे, बॅगेतून नौटंकी ठीक है, लेकिन पैसा एक एक चुनाव क्षेत्र में 25-25 करोड़ रुपया जाने की खबर मेरे पास है, और वो भी पुलिस सिक्योरिटी में. आगे पीछे पुलिस की गाड़ी, मागे पुढे पोलीसच्या गाड्या, मध्ये पैशाच्या गाड्या, पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप डिस्ट्रीब्युशन होत आहे या महाराष्ट्रामध्ये. काल मुलुंडला हा प्रकार शिवसैनिकांनी पकडला, ठिकठिकाणी पकडले. निवडणूक आयोग काय करतोय? नरेंद्र मोदी हे 3 दिवसापूर्वी मुंबईत आले. त्यांनी मुंबईत रोड शो केला. पूर्वेला केला, पश्चिमेला केला, गोरेगाव घाटकोपर अनेक भागात रोड शो केला. हा भारतीय जनता पक्षाचा खासगी कार्यक्रम होता. हा भारतीय जनता पक्षाचा प्रचाराचा कार्यक्रम होता, किंवा त्यांच्या बरोबरचे जे गट आहेत मिंदे फिंदे, या सगळ्या रोड शोचा खर्च हा भारतीय जनता पक्षाच्या खात्यातून व्हायला हवा होता, किंवा नरेंद्र मोदींच्या पर्सनल खात्यातून व्हायला पाहिजे होता. 3 कोटी आणि 56 लाख रुपये मोदींच्या रोड शोला जो खर्च झाला तो मुंबई महानगरपालिकेने केला. मुंबई महानगरपालिकेनं 3 कोटी 56 लाख रुपयाचं ओझं वाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या या रोड शोचं. हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. मी प्रधानमंत्री म्हणत नाही. भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करायलाच हवा, किंवा हे 3 कोटी 56 लाख रुपये भारतीय जनता पक्षाच्या किंवा जेथे जेथे हे रोड शो झाले त्या भागातल्या उमेदवारांच्या खर्चातून ते वसूल केले पाहिजेत, अशी माझी भूमिका आहे. 3 कोटी 56 लाख हा मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट आहे. प्रधानमंत्री येतात कधी इथे रस्ते बंद करतात, एक दिवस मुंबई बंद करतात. काल सुद्धा प्रधानमंत्री मुंबईत आले, अर्धा दिवस मुंबई बंद. आज कोणतरी म्हटलं योगी येत आहेत, योगींसाठी मुंबई बंद. काय चाललंय या मुंबईत? तुम्ही या आणि तुमच्या हिमतीवर जा. मुंबईकरांना वेठीस धरायचं नाही. मुंबईच्या तिजोरीवर जो भार टाकताय जनतेच्या, बरं का, हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. 3 कोटी 56 लाख रुपये मोदींच्या रोड शोचे यांच्याकडून ताबडतोब वसूल केले पाहिजेत. आणि त्या संदर्भात काय कारवाई झाली हे निवडणूक आयोगानं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ताबडतोब जनतेसमोर आणायला हवंय. त्या ठिकाणी लागले देवेंद्र फडणवीस देखील आलेले आहेत आणि त्या ऑफिसमध्ये येऊन बसले. कुठे? कारण ते चोरांचे सरदार आहेत ना. असं आहे की करोना काळामध्ये जेव्हा पार्ल्यामध्ये कोणत्या ते इंजेक्शन रेमडेसिवीरचा एक बेकायदेशीर साठा पकडला पार्ल्यात, काळ्या बाजारातून आणलेला आणि काळा बाजार करण्यासाठी. तो जेव्हा पोलिसांनी पकडला तेव्हाही देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनला जाऊन हंगामा करतच होते. जेथे जेथे चोरीचा माल, जेथे जेथे हपापाचा माल, तेथे तेथे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक.
मिहीर कोटेचाचे पैसे पकडले. बरं का, हा आचारसंहितेचा भंग आहे. पैसे वाटप करून तुम्ही इथे दबाव आणताय, दादागिरी करताय. डेप्युटी सीएम गृहमंत्री चोरीच्या मालाला संरक्षण द्यायला या भागामध्ये येतो. विरोधी पक्षनेते असताना ते करोनाचे औषध काळा बाजार लोकांना मिळत नाही आणि तरी सुद्धा कुठून तरी आणून ते विकत होते हे लोक आपापल्या लोकांना. तिथेही हे महाशय पोहोचले. जेथे जेथे चोरीचा माल, दरोड्याचा माल, तेथे तेथे फडणवीस. जेथे जेथे 40 आमदारांचं 50 खोकी 100 खोकी, तेथे तेथे देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहेत. हे स्पष्ट दिसत आहे. राज ठाकरे आज रोड शो पण करता है, लगातार कई बार इस तरह की घटना हो गया जहां देखिए देखिए भारतीय जनता पार्टी, ये शिंदे वाला गट, अजित पवार वाला गट, उनकी असली ताकत जनता का समर्थन नहीं है या पार्टी की ताकत नहीं है. बेहिसाबी तरीके से, धुआंधार तरीके से पैसा देना, लोगों को, मतदारों को प्रभावित करना, यही है. चाहे बारामती हो, चाहे पुणे हो, चाहे नासिक, चाहे मुंबई, हर जगह पे ये लोग 25-25 करोड़ लेकर एक एक चुनाव क्षेत्र में बांट रहे हैं. और पुलिस सिक्योरिटी, पुलिस संरक्षण में पुलिस का इस्तेमाल इस प्रकार से इस महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस, अजित पवार और एकनाथ शिंदे कर रहे हैं. कल मिहिर कोटेचा के यहाँ पैसा पकड़ा गया, पैसा बांट रहे थे और वहां पहुंचे कौन? देवेंद्र फडणवीस. जहां चोरी का माल है, जहां चोरी का माल पकड़ा जाता है, वहां देवेंद्र फडणवीस सबसे पहले वो चोरी के माल को प्रोटेक्शन देने के लिए पहुंच जाते हैं. चाहे वो पार्ला में कोविड काल में रेमडेसिविर का जो बहुत बड़ा इलीगल स्टॉक पकड़ा गया था, करोड़ों रुपए का, जनता को नहीं मिल रहा है दवा, और ये लोगों ने ब्लैक मार्केट से खरीद कर लोगों को बेच दिया, वहां भी सबसे पहले लीडर ऑफ अपोजिशन देवेंद्र फडणवीस, चोरी का माल फडणवीस पहुंच गए. मिहिर कोटेचा के यहाँ चोरी का माल फडणवीस पहुंच गए. चोरों के सरदार है ये सब लोग. नासिक में हमने वीडियो दिखाया, लगभग 20 बड़ी बड़ी थैली बैग में पैसे बोरिया भरकर नासिक में उतर रहे थे. वहां भी फडणवीस का प्रोटेक्शन है. क्या करी आचार संहिता, कोड ऑफ कंडक्ट, चुनाव आयोग कहाँ है? नरेंद्र मोदी जी यहाँ प्रचार के लिए आए, रोड शो किया. लगभग 3.5 करोड़ रुपए का जो खर्चा है वो बीएमसी ने उठाया, एक पार्टी का 3.5 करोड़ को चुना लगाया ये लोगों ने मुंबई में आकर, जनता के तिजोरी पर भार दिया, लूट लिया. या उनके अकाउंट से तो पैसा जाना चाहिए. और मैं जानना चाहता हूं मुंबई के बीएमसी कमिश्नर से, ये 3 करोड़ 56 लाख जो मोदी के प्रचार दौरा रोड शो के ऊपर खर्चा हुआ है बीजेपी के लिए, वो कहां से जा रहा है? ये मेरा सवाल है उनसे. आपने कमेंट भी किया है इलेक्शन कमीशन को लेकर, लगातार इस तरीके की जो घटना है. इलेक्शन कमीशन ये गुलाम बन गया है बीजेपी का, खास करके मोदी और शाह का. 4 जून के बाद उनको देख लेंगे. चलिए, थैंक यू. कोण? कोणाच्या शाखांना? भाजपच्या का संघाच्या? कोणाच्या शाखा? त्यांच्या गटल्या शाखा आहे. आता मोदींच्या शाखा, संघाच्या शाखा, त्या त्यांच्या शाखा, ते विलीन झालेत. ते मोदींच्या चरणी विलीन झाले, महाराष्ट्र द्रोह्यांच्या चरणी विलीन झाले. खरं म्हणजे काल बाळासाहेब, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर मोदी जे गेले, हा बाळासाहेब ठाकरेंच्या नव्हे, महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्याने शिवसेना तोडली, स्वाभिमानी पक्ष महाराष्ट्रासाठी निर्माण केला बाळासाहेबांनी, ती तोडली आणि पुन्हा बाळासाहेबांसमोर आपण नतमस्तक होण्याचं ढोंग करताय राज ठाकरेंबरोबर. बाळासाहेबांनी काल त्यांना शाप दिला असेल. फडणवीसांनी काल टीव्ही 9च्या मुलाखतीमध्ये आरोप केला होता, त्या ठिकाणी मातोश्रीमध्ये बैठक झाली होती मोदी आणि शहा आणि उद्धव साहेबांच्या. तिथून बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ट्युशन घेतल्याचा जो आरोप आहे, किती वेळा बोलायचं? झुटों के सरदार आहे मोदींचे सगळे लोक, हे खोटारडे आहेत. मोदींनी या देशामध्ये खोटेपणाचं विष पेरलेलं आहे, बरं का. मोदी हा खोटेपणाचा एक सगळ्यात मोठा साप आहे, सगळ्यांना दंश करत असतो, ते विष सगळ्यांना पसरवत असतो. चला, थँक्यू.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.